ज्या विघ्नेश आणि बरोबर हर्षदने पिंजून काढले महाराष्ट्रभर ही आवाज भ्रमण करताना आपण दिसतो ऐकतो. त्यांच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण त्यांना ऐकणार आहोत. भारी भारी या मॅच धावतं समोरच्या आपल्यापर्यंत पोहोचू. साऊंड सिस्टीम चांगली वाणीमध्ये पोहोचवण्याचं काम करतात. त्या साऊंड सिस्टीम माध्यमातून शिवा बॉस की स्कोरर आणि अंपायरचा विचार करा उदयजी तांडेल, गुरुनाथ पाटील आणि त्याच्या आज संगतीला आहेत बंटी कामली. क्रिकेट विश्वातलं मोठं नाव ज्याने टेस्ट क्रिकेट गाजवलं. विनोदजी कांबळी यांचे ते बंधू. कंपॅरिझन केली जाते सचिन रमेश तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांच्या बरोबर, पण कारकिर्दी लांबली आहे. सचिन रमेश तेंडुलकर थोडस मागे पडलं विनोद कांबळे, परंतु टेस्ट विकेटचा विचार केला. सचिनच्या अगोदर 2 टेस्ट क्रिकेटमध्ये डबल सेंचुरी पहिले आले होते विनोद कांबळे, पण क्रिकेट भाग्य मेहनत खूप मात्र सचिन तेंडुलकर नंतर घेतली. चला बॅट्समॅन पाठवा. करावे इलेवन करावे. द डेंजरस क्लासिकल बॅट्समॅन जयेश बरोबर. निखिल पाटील, जयेश तांडेल, दॅट इज अ व्हेरी अट्रॅक्टिव्ह बॅट्समॅन. अग्री कोहली प्रीमियर लीग गत वर्षीचे ते फायनल. काय जबरदस्त कॉन्टेस्ट होती. साहिल, विनोद, दिवेकर अँड जयेश, व्हॉट अ लवली आमने सामने. खरी अर्थाने याच्यामध्ये अवतीभोवती तो फायनल फिरत होता. गणपत तांडेल, करावे, अफलातून दुधिया रोशनी, तिथे जयेश तर आलेलं अफलातून अर्धशतक. अजून आमच्या मनामध्ये ते घर करून स्थिर आहे, घट्ट बसलेले. त्याच प्रकारची बॅटिंग कित्येक वेळा याने करिश्मा दाखवला. स्वर्गीय आनंद दिघे चषक 2018-17ची गोष्ट. शिवाय 11 या मार्फत त्याने जवळजवळ टीमला फायनल मध्ये पोहोचवली होती, परंतु खुल्या गटातील त्या टीम अर्थातच विश्वनाथ जाधव त्यांची टीम आणि त्यांच्या टीम समोर मात्र ती फायनल एकतर्फा जरी आली, पण अगोदर जयेशची ती बॅटिंग करताना सेमीफायनल कोपर खेळण्याच्या विरुद्ध. व्हॉट अ लवली बॅटिंग बाय जयेश. कित्येक असे खेळ त्यांनी खेळण्यात साकारलेत आणि करावे 11ला एक सन्मानित स्कोर बोर्डवर लावताना अग्रेसिव्ह आहे हा बॅटर. दुसऱ्या इनिंग मध्ये आपण पाहणार आहोत मल्टी टॅलेंटेड आणि साखरेसारखी गोड आवाज विघ्नेश मडवियाना, हर्षद मडवियाना, कारण या अगोदर विघ्नेशनं ते धावतोसून आपल्याकडे पोहोचवलं. श्रीकृष्ण दिवा बरचिस्ते जोगाव 11 ती मॅच. चला जास्त वेळ घेऊ नका, नम्रतेची विनंती केली जाते. अंपायर प्लीज स्टार्ट टू द गेम. टॉस झाले, टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय मात्र घेतला मैदानाच्या आतमध्ये इच्छापूर्ती वाशीगाव टीमने. जयेश तांडेलच्या समेत निखिल पाटील अशी जोडी करावे 11 करावे. तन्मय आणि शिवाय हा तो आम्ही चर्चा करतो खुल्या गटामधील. जोगेंदर यांची टीम ते पॅक केलेली. विश्वनाथ जाधव प्लेअर ऑफ द सिरीज, तब्बल 15 विकेट विश्वनाथ जाधवने त्या वर्षामध्ये घेतलेले होते आणि एक बाईक म्हणून त्याला सन्माननीय प्लेअर ऑफ द सिरीज जी बाईक आता ठेवले, तसेच बाईक विश्वनाथ जाधव मॅन फ्रॉम पालघर. ती टीम मात्र शिवाय तेव्हा करू तर आता खेळतो करावे 11 कर. थेट जाणार तर पाहूया पहिला इनिंगचा खेळ. चला मॅचला सुरुवात करा मित्रांनो. बरेच 15 मिनिटं लुटून गेले. वेनेश्वर 3-3 सामना अगदी सोडलीत वेळेनुसार संपल्यात. 12च्या आत मात्र आजचा दिवस रात्रीचा खेळ आम्ही संपू ही आशा मात्र निश्चित आम्हाला फायदेशीर ठरेल, कारण 10वी-12वीचे बोर्डाचे ते विद्यार्थी बोर्ड परीक्षा देतील, त्यांना कोणताच मात्र त्रास होऊ नये हाच आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल या स्पर्धेच्या दरम्यान. अरे सेट चषक 2026 कालपासून स्पर्धेला सुरुवात. काल करंजा देवी 11 सिरोने बाजी मारून आपला टीम अगदी रुबाबात पोहोचवलाय सुपर 4 मध्ये. आजचा दिवस कोणाचा आहे, आजची रात्र कोणाची आहे, त्यासाठी थोडासा मात्र अवधी
थोडासा धीर धरायला लागेल. थेट जाऊया मॅच कडे आणि पाहूया पॉवर प्ले मध्ये. लेट्स स्टार्ट टू गेम. गुरुनाथ पाटीलने सांगितलं की मॅचला तो होते सुरुवात. बॉलिंग मार्कर भरत शिंदे. क्रिकेट टेनिस क्रिकेटचं मोठं नाव, लेदर बरोबर टेनिस क्रिकेट गाजवले. एक मॅजिक स्पेल टाकण्यामध्ये ज्याचा खूप हातखंड आहे आणि तेवढ्याच हातखंड असल्या गोलंदाज अक्षय जेरी सारण्याचं काम जयेश करतो. आजपासचा इतिहास. पहिलं बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पॉइंट कम शॉट एक्स्ट्रा कम. 4 क्षेत्ररक्षक ओलीने मात्र पहिलाच बॉल टर्न केलाय. मिड विकेटला तैनात आहे. जो बरे क्षेत्ररक्षण फील करेल विजय खडके. विजय खडसे. सचिन बिदा कोण आहे? सचिन कोण आहे? आहे ना सचिन रजत. अनदर नाईस क्रिकेट. ज्याने मागच्या धामामध्ये ती स्पर्धा होती दोस्ती मित्रमंडळ आयोजित, ती स्पर्धा अक्षरशः सचिन रजतने गाजवले. आता बॉलिंग मार्कर भरत शिंदे. फटका चांगला अराउंड द कार्पेट. गॅप आहे, गॅप पर्यंत विजय पोहोचेल का? जरूर पोहोचला. स्लिप झालाय परंतु चेंडू अडवला. दुसरी जी मांग होती स्पष्ट नकार दिला जयेशने. दोन्ही बॅटरचा विचार कर. दोन्ही बॅटरने एक एक धावाने खातं खोलताना 2 वर कराबे 11 जाऊन पोहोचलाय. आणि आम्ही चर्चा करत होतो. आमचे परम मित्र मिलिंद भोईर यांची टीम होती शिवाय 11 स्वर्गीय आनंद दिघे चषकामध्ये 2017-18चा तो खेळ आणि तिथे मध्ये फायनल मध्ये जरी हरला पण मिलिंद भोईरच्या टीमने कमाल केली होती. बॅकफुट गेला. जागा बनवत थ्रू द स्क्वेअर लेगला बीट करताना पळाला चेंडू. थोडासा पुढे मागे राहिला क्षेत्ररक्षण आणि त्याला हरवताना चेंडू होतो फराज 4 रन. बेतीने स्ट्रोक बाय जयेश. 4 रन. चारने मात्र स्कोर सरकला पुढे 6 वर. पहिले 2 सिंगल, तदनंतर मात्र 4. 3 चेंडू आतापर्यंत मात्र टाकलेत. बॉलिंग टाकताना पॉवर प्ले इच्छापूर्ती वाशी गावकडून भरत शिंदे बॉलिंग मार थोडासा हलकासा जो सिली मिळत त्याला हटवला गेला आणि जो लॉंग होता त्याला अजून मात्र समोर आणलाय 20 शेप मध्ये. अवे फ्रॉम द बॉडी. चांगला टप्पा, अचूक टप्प्याची गोलंदाजी. सुपर बॉलिंग यासाठी जाणला जातो मात्र भरत शिंदे. इच्छापूर्ती वाशी गाव म्हटलं तर निशांत भगत. व्हॉट अ ग्रेट ऑलराऊंडर यांनी प्रस्थापित केलेली टीम. सुपर बॉलिंग यार. सुपर बॉलिंग. टप्पा पडल्यानंतर चेंडून घेतल्या. स्विंग इन द मिस. विकेटच्या पाठीमागे मध्ये बीट होताना सरळ ट्रॅव्हल झाला. डाव मात्र मिळत नाही बॉलवरती. सलगचे 2, 4 आणि 5 चेंडू मात्र सलग डॉट. स्कोर आहे 6 वर. नाव लॉस्ट बॉल इन फर्स्ट पॉवर प्ले. जयेश. सुपर बॉलिंग यार. सुपर क्लेवर बॉलिंग. मॅग्निफिसंट पेस ऑफ द बॉलिंग यासाठी माझा ओळखला जातो भरत शिंदे. भरत शिंदे आला इच्छापूर्ती वाशिगुण आणि हाताळला पॉवर प्लेचं पहिलं ओव्हर आणि त्या ओव्हर मध्ये फक्त धावा दिल्या 6. थोडस मागे पॉवर प्ले मध्ये विशेष मात्र छाप सोडू शकले नाही दोन्ही बॅट्समन कराबे 11 कराबे. 6 वर 0 गडी बाद. पहिले 2 सिंगल, 4 नंतरचे 3 बॉल डॉट. ही कशमकश दाखवली पहिल्या पॉवर प्लेचा ओव्हर टाकताना. चांगले क्रिकेट. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त नवी मुंबई जिल्हा युवा सेना व अरेसे गोटेली प्रेझेंट अरेसे चषक 2026 भव्य दिव्य स्पर्धा. कालपासून स्पर्धेला सुरुवात. आणखी 2 दिवस म्हणजे तब्बल 4 दिवस ही स्पर्धा रंगताना दिसेल. दुधिया रोशनी रजनी क्रिकेट. आता स्ट्राईक वरती निखिल पाटील आला. 5 ओव्हर खेळतो. 5 चेंडूचा सामना केला जयेश तांडेलने. नंतरचे 3 चेंडू अक्षरशः मात्र हुलकाने बीट करून गेले विकेटच्या पाठीमागे. क्रिकेट विश्वातलं मोठं नाव. 2019-20 चा विचार केला तर सर्वाधिक अर्धशतक त्याच्या नावावर होती. गॅरो व्हेरी डेंजरस मॅन. घनसोली 40+ मध्ये लावलेलं ते 78 धावांची एक भन्नाट इनिंग कुमार 11 तुर्बेच्या विरुद्धामध्ये गॅरोची. चांगला फटका. गुड नेट थ्रू द कव्हर एक्स्ट्रा कव्हर. व्हॉट अ लवली स्ट्रोक. इनसाइड सर्कल एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्र पोहोचेल फील करेल तोपर्यंत आरामात धावा काढले स्ट्रोक वरती निखिलने. 2 ने पुढे हलका असा पुढे जाताना करा 11 बिनगडी बाद. आता 8 वर वेदांत मात्रे
स्कोरच्या भूमिकेमध्ये खऱ्या अर्थाने त्याचा खेळ आपण उद्या पडणार, पण त्याचा खेळ आज जरी खेळत नसला पण ते स्कोरिंग लाजबाब. गॅरो कम्झिंग बोन राईट आर्म राउंड द विकेट अक्रॉस द बॅट. घुटमाळत करून चेंडू मिड विकेटच्या ठिकाणी जोपर्यंत पोहोचेल स्वेल लेगला जाताना फील करेल तोपर्यंत आणखी 2 धाबा जयेशने आपल्या निखिलने आपल्या नावे केल्या. पहिली सिंगल 2-2-5 वर निखिल जाताना टीमला नाही उंटवतो 2 ने पुढे एक्झॅक्टली डबल फिगर मध्ये 10 ऑन एक्झॅक्टली इन द फर्स्ट इनिंग द फोर्गिस. पहिला डाव खेळताना टॉस हारल्यानंतर आमंत्रण दिलं इच्छापूर्ती वाशीगाव टीमने. जातीने लक्ष्यपूर्त या स्पर्धेचे शिल्पकार अक्षयजी म्हात्रे. ओके ओके. जोरदार डाऊन द बॉल पहिला विकेटचा पद निखिल बॅक. निखिल परततोय. विजय खडसे टेकन द कॅच इझिली. लवली फिल्डिंग बाय विजय खडसे फ्रॉम इच्छापूर्ती आणि सफलता मात्र मिळते गॅरोच्या हाती. पॉवर प्ले सेकंड चालू असताना पहिले 2 बॉल 4 त्याच्यानंतर शॉट ऑन जॅक करकला आणि तिथेच विजय खडसे सारखी मोठी भिंत आली या झेलाच्या कडे अचूकतेने झेल टिपताना पहिला विकेट बॉलरचं नाविक करता करता पहिला ब्रेक थ्रू टीम इच्छापूर्ती वाशी गाव टीमला. 1 गडी बाद. आता स्कोर आहे 10 वर 1. मैदानाच्या आत आता येतोय नवीन बॅट्समॅन आदेश तांडेल. चांगला बॅटर आहे. ही जोडी खूप मात्र नावाजलेली आहे. अशा खूप क्रिकेट विश्वात ज्या जोड्या आहेत त्या जमलेल्या आहे, पण ही जयेश आणि आदेशची जोडी खूप जमलेली दिसते. जेव्हा जेव्हा एक प्रेशर मॅच असते, कठीण परिस्थिती सावरले तिसऱ्या विकेटला पार्टनरशिप करताना या 2 बॅटरने करावे 11 करावे टीमला. चांगला फटका थ्रू द कव्हर एक्स्ट्रा कव्हर. चेंडू थपाड्याने पडले अगदी गोळीच्या वेगाने चेंडू होतो फरार. चरण आले करेक्ट जस्ट इनसाइड द सर्कल. आदेशने पूर्णपणे इनसाइड होताना बॅट दाखवली, चेहरा दाखला बॉलला आणि सरळ गॅप काढली कव्हर पॉइंट आणि कव्हर मधून. एक दणदणीत क्रिकेटचा एक सन्मानित फटका. चरण बेतीने स्ट्रोक. 4 ने सुरुवात खात होते 4 ने पोहोचला. स्कोर जाऊन पोहोचते 14 वर. सेकंड इनिंग 4 चेंडू आतापर्यंत गॅरोने टाकले. योगेश भगत राईट आर्म राउंड द विकेट. बॅकफुट वर जाताना चेंज जातोय पुन्हा एकदा चाबिक शॉट. टप्पा पडलाय मैदानाच्या आत आला. जी गती होती गती थोडी कमी झाली टप्पा पडल्याने. मिळतील 2 धावा. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. म्हटलं होतं ना ही जोडी जेव्हा जमते ना तेव्हा घाम फोडते प्रतिस्पर्धी टीमला अपोजिट टीमला. आतापर्यंत बऱ्याचशा जी जोड्या आहेत त्याच्यापैकी म्हणणं होतं फायनल जोडी आदेश अँड जयेश. आणखीन 2 धावा वाढतो स्कोर 16 वर. पुन्हा एकदा चांगला फटका परंतु हवेमध्ये एलिमिनेशन जबाब लागेल परतावा लागेल. 2 मोठे फटके केल्यानंतर गतीमध्ये परिवर्तन बोटांची जादू दाखवता फिंगर्स थ्रो केले आणि तिथेच मात्र अगेन्स्ट द टर्न अप द बॉल इन द एअर डाऊन द बॉल. फिल्डर अचूकतेने झेल टिपतोय आणि खेळ मात्र होती इथे समाप्त. फलंदाज आदेश तांडेल बॅक. चौकार 2 सावर परतलाय. जेव्हा धावसंख्या करावी 11 करूचे 16 वर 2. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा 2 ओव्हरचा खेळ इथे होते समाप्त. इच्छापूर्ती वाशी गाव टीमच्या विरुद्ध मध्ये पहिल्यांदा बॅटिंग करताना 16.2. पर 2 विकेट. पहिल्या राहताल भरत शिंदेने त्या मॅन्डेटरी पाहून फक्त 6 धावा. विकेट जरी मिळू शकेल पण प्रेशर आणणार. प्रेशर मध्ये खेळताना 2 गॅरो मध्ये ओव्हर होता. गॅरो टाकत होता सेकंड त्या ओव्हर मध्ये 10 धावा दिल्या परंतु 2 बेस्ट किमती विकेट. पहिली विकेट निखिलची त्यानंतर आदेश तांडेल. आता हरदेव टीम ऑलराऊंडर प्लेअर मैदानाच्या आत 4 क्रमांकावर. जयेश मात्र सलामी आता चांगली फलंदाजी अँकर इनिंग खेळावं लागेल कारण धावसंख्या आहे 16 वर 2. 3 ओव्हरचा खेळ अजून बाकी. आपल्या कातेल फटका चांगला डाऊन द बॉल. ओ माय गॉड त्याचा एफर्ट चांगला होता विजय खडसे. त्याचा ग्रेट एफर्ट बट वेन प्रयत्न होता अपुरा पडला. अपेश पदरी पडला परंतु तारीफ केले. रमेश आमचे परम मित्र शालेय वर्ग मित्र त्यांनी धावती भेट दिली आणि आमची शोभा वाढवल्याबद्दल रमेश थँक्यू सो मच.
17 सिंगल घेतली, फटका चुकला होता, थोडं नाराज. जो टायमिंग नव्हतं, टायमिंग साठी ओळख आहे तो जयेश तांडेल. संधी होती, संधी थोडी छापवल्या, प्रयत्न जरूर केला तर विजय खडसेने. ड्रॉप द कॅच, वाईट शॉट ऑफ ऑन ड्राईव्ह केला, दूरवर क्षेत्ररक्षणाचा फील्ड करेल तोपर्यंत एक घेतली. दुसरी मांग जरूर होती, रुची होती, परंतु स्तब्ध ठेवलं तेवढं तगडं क्षेत्ररक्षण. टाळ्या वाजवून भरत सिंधेला वेल डन बॉय. चांगलं क्षेत्ररक्षण, असं आत्मविश्वास मिळवून देणारे हे क्षेत्ररक्षण, स्टँडर्ड वाढवणारे फिल्डर. सिंगल मिळते हरदेवला. खातो कोळता हा पहिले चेंडूवर हरदेव. जोरदार जोरदार हमला, बॉल टायमिंग नव्हतं, पुन्हा एकदा सिंगल. ओ माय गॉड, हलकीशी चूक कशी मागत पडते पहा. हलकीशी चूक झाली आणि त्याचा पूर्णपणे फायदा होताना 1 into the convert 2 एकीच्या दुहेरीमध्ये हलकीची चूक मध्ये रूपांतर केले आणि 2 धावसंख्येमध्ये पुढे सरकवताना करावे. 11 एक्झॅक्टली 120. थर्ड इन प्रोग्रेस. पॉइंट आहे डीप कबा, लॉंग ऑफ अँड लॉंग ऑफ. डीप एक्स्ट्रा कबा आणि लॉंग ऑफच्या दरम्यान बराचसा फासला आहे, बरचसा अंतर. पुकुई आहे. ओहो, अद्भुत, चमत्कारिक, सुपर बॉलिंग यार. द ग्रेट डिलिव्हरी. समजू शकला नाही जयेश आणि सरळ बोल्ड होऊन मात्र तंबूच्या आसऱ्याला. एकदम म्हणजे सरप्राईज करणारा बॉल होता. आपण पाहू शकतो सोनी पाटील यांची की स्कोर पहा, कसा चेंडू बीट करून गेलाय. लाजबाब बॉलिंग यार. ही क्लीन क्वालिटी. जवळजवळ सोनू काल 24,000 जोडले होते प्रेक्षक. संपूर्ण दिवस रात्रीचे ते मॅचेस बघताना 24,000 प्रेक्षक यांनी पहिला दिवस अरे चषक पाहिला. त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. स्पर्धेचे शिल्पकार अक्षयजी म्हात्रे यांच्याकडून खूप खूप थँक्यू. आणि आजच्या दिवसामध्ये जुडलेल्या प्रेक्षकांचं हे आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. आणखी एक चांगली विकेट क्रमांक 3 जाताना मैदानात जो सलामीला आला होता फलंदाज, ज्याने एक चौकार बॅटमधून लावताना वैयक्तिक 7 वर क्लीन बोल्ड होताना मैदानाच्या बाहेर जयेश तांडेल. रणजी क्रिकेट शांत क्रिकेट आणि शांत क्रिकेटमध्ये चाललेला अतिशय दर्जेदार भव्य दिव्य रजनी क्रिकेट स्पर्धा कालपासून अरे चषक 2026 पर्व 3 मॅच क्रमांक 34 आहे. पहिल्या इनिंग मध्ये टॉस हारल्यानंतर बॅटिंग करताना करावे 11 नाव हरदेव तांडे द फेसिंग. कडक फटका डाऊन द ग्राउंड. टप्पा आपण नवीन बॅट्समन आणला दीपेश, त्याच्या बॅटमधून पहिला बॉल, पहिली सिंगल. सिंगलने स्कोर हलकासा पुढे जातो 21 वर. शेवटचा बॉल तिसऱ्या वरचा 2.5 चेंडूचा खेळ इथे होतो समाप्त. थोडस मात्र निश्चित बॅकफुटवर मेहनत सावकाश गतीने चाललेला खेळ, कारण षटकारांची आतिषबाजी होत नाहीये. अलॉन द कार्पेट हरदेव तांड्याच्या बॅटमधून एक चांगला ऑन ड्राइव्ह, दूरवरून क्षेत्रक्षणी फील्ड कर पोटेशन एक्झॅक्टली अचूक चेंडू फेक, फक्त सिंगल. ओव्हरची झाली तिसरी समाप्ती. त्या दरम्यान रायगड का टायगर ही उपाधी ज्या बॅटरला मिळणार तो अलंकार तांडेल यांचं होतंय इथे आगमन. मॅक्सवेल, रायगड का टायगर मॅक्सवेल ही उपाधी मॅक्सवेलची देण्यात आली. खास करून खूप प्रेक्षकाने त्याला प्रेम दिले भरभरून. रायगड विभागमध्ये हा गाजलेला बॅटर अलंकार तांडेल. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. करावे 11 करावे 3 गडी बाद 22 22 लॉस ऑफ द 3 विकेट ऑफ द 3 ओव्हर्स कम्प्लिटेड. 2 ओव्हर टाकले भरत सिंधे. 2 ओव्हरमध्ये 12 धावा खर्च केल्याने 1 विकेट प्राप्त केली. 2 ओव्हर नो मेंटेन 12 रन गिवन अँड 1 विकेट द हॉल बाय भरत सिंधे आपल्या 2 ओव्हरच्या एकोटामध्ये. आता 4थ्या ओव्हरला होते सुरुवात. जाऊया खेळ पाहूया. विजय खडसे विजय खडसे बॉलिंग मार्क. अजूनही श्रीकृष्ण मित्र मंडल भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 कोपरखंड पावसाळी रबर क्रिकेट. वॉट अ लवली बनाना इन स्विंगर. अफलातून टाकताना क्लीन बॉलर केलं होतं विजय खडसेने आणि त्या स्पर्धेतला सर्वात बेहतरीन बॉल ऑफ द सिरीज. राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅकफुटवर जाताना स्ट्रेट केलं स्क्वेअर ऑफ द पॉइंटला सिंगल मोलते. पहिल्याच बॉलवरती सिंगल अर्जित केले. अजूनही 11 चेंडूचा खेळ इथून मात्र शेष आहे. 4थी मॅच मैदानाच्या आत. दुसरा दिवस रात्रीचा खेळ. अरे चषक 2026 चा कश्मकश. ऑन साइडला फिल्डर आपण पाहू शकतो बरोबर जे अंपायर आहेत आमचे गुरुनाथ पाटील
त्यांच्या बरोबर स्क्वेअर लेगला इनसाइड द सर्कल आपण पाहू शकतो. सोडून दिले पिचिंग ऑफ साइड ऑफ स्टंपला. इट्स अ वाईट. बंटी कांबळे सांगतात का खरा अपस्क्वेअर मला अपस्टंपच्या खूप बाहेर वळाला चेंडू. दोन्ही करामात करून इन ऍक्शन मध्ये. स्कोर आहे 24-24. 24 धाबा 3 गडी बाद. थोडासा सावकाश गतीने जाताना तो फ्लाइंग स्ट्राईक मिळू शकला नाही. लवकर 3 फलंदाज तंबूच्या. दॅट इज अ लवली बेहतरीन गेम. टप्पा पडल्यानंतर घेतलेली उचली खांद्याचा वापर प्रॉपरली. दॅट इज सुपर बॉलिंग बाय विजय खडसे. खूप स्ट्रॉंग बॅटिंग लाईन अप. सचिन रजत असेल. दॅट इज अ व्हेरी गुड परफेक्टली अराउंड बॅक एरो. विजय चांगली बॅटिंग करतो. असे कित्येक बॅटर नाही तर चेतन शिंदेला आम्ही विसरणार नाही. दॅट इज अ फॅन्टॅस्टिक स्टायलिश बॅट्समॅन बिहाइंड द स्टंप चेतन शिंदे. बॅकफुटवर जाताना ओ चान्स फॉर द कॅच. व्हॉट अ एफर्ट. बेहतरीन प्रयास. लाजवाब प्रयत्न. कॅच जरूर सुटले पण टाळ्या मात्र प्रेक्षकाने दिल्यात ठोकल्यात. लाजवाब प्रयत्न मात्र पुरं पडला. यश मिळालं नाहीये. नितेश शेट्टी आहे. बंद केले मी. कारण त्याच्यामध्ये मधोमध घेण्याचा प्रयत्न. टॉपेत लागले पॉइंट आला. हिटकिटला. खेळ झाला समाप्त. बॅट्समॅन इथे परततोय. हरदेव तांडेल विशेष छाप सोडू शकला नाही. वैयक्तिक 5 वर 21 बॅटरचा विचार केला तर कटाक्षाला 21 बॅटरच्या नावे डबल फेकमध्ये धावा लागले नाही. कारण जयेशने धावा बनवला 8. त्यानंतर निखिल पाटीलने 5. त्यानंतर आदेश तांडेने 6 आणि नुकतंच हरदेव 5 वर. धावसंख्या जेव्हा टीमची आहे 26 वर 4. दयनीय अवस्था. लो स्कोरिंग मॅच. आणि या स्पर्धेचे आधारस्तंभ कार्यसम्राट नगरसेवक आमचे अनिकेत म्हात्रे यांचं होते आगमन. सहर्ष असं स्वागत आहे अनिकेत म्हात्रे. स्वागतम सुस्वागतम. आणि त्यांच्या सर्व मित्रपर्वांचे आम्ही सहर्ष स्वागत करतो. हरीश चषक 2026 पर्व 3 मध्ये नवतुराणानं घेऊन चालणारे. खरं तर कोविड योद्धा म्हणून त्याची भूमिका खूप चांगली राहिली. नवी मुंबईकर काहीतरी कर या चळवळीचे ते जनक. सरस स्वागत आहे. पॉइंट आहे डीप कव्हर. आपण पाहू शकतो लॉंग ऑन लॉंग ऑफ खडक केले आणि 4थ्या ओव्हर मधला हा बॉल क्रमांक असेल 5वा. एक वाईट पहिल्यांदा टाकला विजयने या स्पर्धेमध्ये. या नॉट स्पर्धे या मॅच मध्ये. माफ करा दिलगिरी व्यक्त करतो. या मॅच मधला पहिला वाईट विजयच्या मार्फत. सुपर बॉलिंग आहे. सुपर बॉलिंग. कडक बॉलिंग. टप्पा पडणाऱ्या खांद्याचा योग्य वापर करताना दॅट इज अ लेन गेन अँड अप इज द बॉल. सुपर बॉलिंग आहे. टिचून गोलंदाजी जो आरंभ केला ना भरत शिंदे त्याच्यानंतर मग त्याचं अनुकरण केलं गॅरो. नंतर पुन्हा एकदा विजयने सट्टिक लाईन नंतर झकडला गेले करावे 11. अक्रॉस द बॅट. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट. बॅटची उपरी किनारा. घोषांक क्षेत्र सिंगल. फक्त सिंगल. चौथ्या प्रकृतीपर्यंत धावसंख्या मात्र खूप कमी आहे 27 फक्त. येस नेक्स्ट मॅच साठी कोण कोण आहे. जय बालाजी रबाले आणि जय गणेश कुशल 11 सारसोळे. या ओव्हर नंतर अर्थात एक इनिंग ब्रेक नंतर 2 टीमचे कॅप्टन येतील मैदानाच्या आत आणि तिथे घेतील आमच्या समोरच्या समोर आणि पाहुण्याच्या समक्ष टॉस. नेक्स्ट मॅच 4 ओव्हरची असेल याची दक्षता घ्या. बरोबर ना. 4 का 5 ती मॅच आणि डबल राऊंडला खऱ्या अर्थाने तेव्हा सुरुवात होईल आणि ती सामने आम्ही 4 ओव्हरचे कालपासून खेळत आहे आणि याही दिवस रात्रीमध्ये तसाच फॉर्मॅट. 4 ओव्हरचा खेळ संपला. सध्या विद्यमान सुद्धा मॅच आपल्या मैदानाच्या आता आपण पाहू शकतो. पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा आमंत्रण सट्टिक निर्णय घेतला गॅरोने. इच्यूज द बॉलिंग फर्स्ट. आमंत्रण केल्यानंतर 4 विकेट मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर फक्त 27 वर आहे करावे 11. नाजूक स्थिती. 6 चेंडूचा खेळ. 6 मध्ये 2-3 जर मोठे फरक केले धावसंख्येला 40-45 पोहोचवलं ना तर कमाल करण्याची क्षमता राखतो हरदेव आणि टीम. हरदेवचे ते 2 टीम व्हेरी खतरनाक असा बॉलर आहे. 40 जरी पोहोचवलं तर हरदेवचा करिश्मा निश्चित मैदानात आपल्याला पाहायला मिळेल. व्हेरी सुपर डुपर कर्दन काल बॅट्समनचा हा हरदेव करिश्मा करू शकतो. त्यासाठी 2-3 फटके येणं 40 पर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे.
6 चेंडूचा खेळ. बॅक टू द क्रिकेट आणि हणामाच्या ओव्हरमध्ये रितेश इच्छापूर्ती वाशीगाव टीमून हणामारच्या ओव्हरमध्ये समोर आहे उंच पुरा बॅटर दीपेश. आता रोनक आला, चांगला स्कोरर, एक व्यावसायिक स्कोर मध्ये आपली छाप सोडले. चांगला डावखोरा बॉलिंग तो टाकतोय. एक बॉलर रोनकला मिसळणार नाही, चांगला डावखोरा बॉलर तो टाकताना दिसेल. बॅकफुटवरचा पहिला चेंडू सिंगल मिळेल. जोपर्यंत इनसाइड सर्कल शॉट मिडविकेटला जाईल, फील करेल तोपर्यंत आरामात सिंगल घेतली दीपेशने आणि 28 वर स्कोर पोहोचवला. 2-3 तगडे स्ट्रोकची नितांत आवश्यकता या श्रेणी करावे. 11 इनसाइड सर्कल पॉइंट खडं केलं. डीप कव्हर आहे. एक्स्ट्रा कव्हर मात्र खुलं सोडताना चॅलेंज केले बॅटरला. का हा स्ट्रोक खूप कमी राईट हँड बॅट्समन खेळतात. एक्स्ट्रा कव्हर फटका चांगला मधोमध घेताना उडाले झेल. त्याच्या विरुद्ध दिशेने जाताना फील्ड पाहिला पण झेल होऊ शकला नाहीये. 2 काढल्या, तिसरीची मांग पण थांबवलं दीपेशने रोनकला. रोनक खातो खोलतो दोन्ही मात्र पुढे जाताना टीमला पोहोचवतो 30 वर. 13 4 चेंडूचा खेळ इथून बाकी. 2-3 फटक्यांची जर बरसात झाली तर मॅचला टफ करण्याची क्षमता करावे 11 निश्चित ठेवू शकतो. रितीश बॉलिंग मार्कवर शेवटचा ओव्हर. व्हॉट अ शॉट यार. जेवढ्या स्कोरर म्हणून तो असतो ना तो धावा आली होत्या बॅटरच्या, आता तो स्कोरर नाही तर बॅटर आहे. तो सांगतोय आता माझ्या धावा आल्या. वेदांत प्लीज. ग्रेट शॉट यार. वळाला, टायमिंग प्रॉपरली, परफेक्टली मिडल ऑफ द बॅट अँड थ्रो द डीप बॅक पर स्क्वेअर लेग. इथं नाईसली षटकार, पहिला षटकार. 2 चौकार पाहिले आदेश आणि जेस. त्याच्यानंतर पहिला षटकार. द ग्रेट स्कोरर म्हणून ज्याची भूमिका खूप महत्वाची. त्या रोनक तांडेच्या बॅट म्हणून बुलंदी पावर षटकार. सिक्सर. 9.5 धावसंख्या झुपकन पोहोचते आता 36 वर. आणखीन एक धमाका आला ना तर 36 ने डायरेक्ट 42 वर. आणि तेव्हा माझ्या मॅच मध्ये नक्कीच मजा येईल कारण वातावरणामध्ये आता बदल झाला. खिलपट्टीवर आचरलेलं ते दव फॅक्टर इज गोज टू द फेवर ऑफ द बॉलर. कालपासून मी पाहिले पहिल्या 60 निघाल्या, 50 निघाल्या, त्याच्यानंतर 34-35 घाम फुटत होता कारण वातावरणामध्ये दवचे बिंदू थोडा आच्छा दिले जातो, थोडीशी मऊ आणि त्याचे चेंडू थोडासा उशिराने येताना फंबलिंग झाली होती काल एस्टरडे. असंही होईल एखादा मोठा फटका. डिपेंडली मॅच विल बी फाईट नो डाऊट. 3 चेंडूचा खेळ मात्र बाकी. बॉलिंग मागपर रिदेश इच्छापूर्ती वाशिवून समोर स्कोरची भूमिका आणि आता मध्ये बॅटची तडाखा देताना रोनक तांडेल. चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हर खुलं होतं त्या ठिकाणी. सिंगल घेतली, दुसरीची मांग जरूर होईल. येस नो करता करता दुसरी धाव मात्र पूर्ण केली. ताळमेळ चांगला. वेल्डन बॉयज. चांगल्या तालमेल असं डगवाडमध्ये निश्चित आवाज निघाले 2 बॅटरसाठी. सुपर रनिंग. 2 धावसंख्या पुढे जाते 38 वर. पहिली सिंगल, दुसऱ्या 2, 7-2. चांगलं षटक येताना आता करावे 11 साठी. 2 बॉल टू गो. रितेश तुरोनक. चांगला खेळ. षटकाराला 2 आल्यात. स्ट्राइक रेट चांगलं. ओ माय गॉड, इज अ फॅब्युलस हिट. टायमिंग इज गुड बट डाऊन द बॉल. वातावरण झालेला बदल म्हणून ताकद वापरलेली ती कमी पडते. अक्षय वातावरणाच्या दबावामध्ये हा स्ट्रोक मात्र ट्रॅव्हल करू शकला नाही. बॅड लेग. अफलातून फटका. डाऊन द बॉल. झेल घेताना पण बोलो सचिन रजत इज अ डेंजरस मॅन. एक खेळपट्टी रेकॉर्ड त्यांनी बनवलं. दोस्ती मित्रमंडळ आयोजित. अक्षयचे डावखोरा बॉलर त्याच्यामध्ये मारलेले ते 5 षटकार. व्हॉट सुपर डुपर बॅटिंग. 67 धाबा. ही अर्धशतक पारी पहिला अर्धशतकवर पाहिला होता दोस्ती मित्रमंडळ ह्याच खेळपट्टीवर सचिन रजत. ती विकेट इम्पॉर्टन्स. आता शेवटचा बॉल खेळण्यासाठी मैदानाच्या आत करावे 11 करावे. प्रणित तांडेल 5वा विकेट. अर्धसंघ तंबू. धावसंख्या आहे 38 वर. शेवटचा बॉल. या ओव्हरला सुरुवात झाली सिंगल नंतर 2, 6-2 अशा स्ट्राईक रेट भन्नाट मध्ये 10 धावा वसूल केले तर रोनकने. अखेरकार त्यांचा शॉट ऑन जॅक आणि तिथेच बेस्ट बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे तो सचिन रजत येताना खेळ मात्र फिनिश करतोय. नाव लास्ट बॉल इन द फर्स्ट इनिंग. चला जय गणेश कुशल साळसोळे आणि जय बालाजी रबाले. नेक्स्ट मॅच सेकंड राऊंड टॉस साठी. शेवटच्या बॉल नंतर त्वरित आपण मैदानाच्या आत टॉस घेणार आहोत. शेवटचा बॉल. लास्ट बॉल इन द फर्स्ट इनिंग. बॉलिंग मार्कर रितेश.
ओ माय गॉड सट्टिक एंड ऑफ द फर्स्ट इनिंग. पहिला इनिंगचा खेळ संपलाय. कराबे 11 कराबे 5 गडी बाद 38 बनवल्या आणि टार्गेट सेट केलं. इच्छा प्रतिवाशी टीम समोर 39. जाऊया नेक्स्ट मॅचची टॉस घेऊया आणि तिथे असतील आमचे विघ्नेश मडवी आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जुळतील एक नेरूळ गावचा बेहतरीन अभ्यास समालोचक हर्षदजी मडवी. थँक्यू व्हेरी मच संडी सर. जाऊया आपण मॅचच्या दिशेने. कुशल 11 जय गणेश सारसोळी वर्सेस जय बालाजी राबाडे. तर मान्यवरांचे शुभस्ते केला जाईल टॉस. शुभम बिल्लारे साहेब यांचे शुभस्ते केला जाईल टॉस आणि दोन्ही टीम कॅप्टन प्लीज या फ्रंटला. आपण जाणार आहोत. शुभमजी बिल्लारे साहेब यांचे शुभस्ते आपण टॉस करणार आहोत. आदरणीय अनिकेतजी रमाकांत म्हात्रे यांचे निकटवर्ती आणि त्यांचे परम मित्र शुभम बिल्लारे यांच्या शुभस्ते केला जाईल टॉस. दुसऱ्या फेरीचे सामने हे 4 षटकांचे असतील याची नोंद देखील या. जय बालाजी राबाडे वर्सेस जय गणेश कुशल 11 सारसोळे. कॉल केला जाईल. चंदन तलवार कॉल करतील. हेड इज कॉल अँड कॉल इज टेल. टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असेल. काय सांगाल की पहिल्या मॅच मध्ये चांगला खेळ राहिला आणि अगदी खिरणी टीमला तुम्ही पराभूत केलं. हॅलो हॅलो. कुशल 11 जय गणेश सारसोळे टीमच्या अगेन्स्ट सामना खेळायचा आहे. काय रणनीती असेल आणि काय गेम प्लॅन असेल? आमचा बेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न. काय सांगाल की कसं वाटलं ही स्पर्धा खेळत असताना? पहिला सामना तुम्ही खेळात फ्लड लाईट मध्ये, आता तुम्हाला खेळायचं आहे. काय सांगाल या स्पर्धेबद्दल? नियोजन तर खूपच चांगलं आहे. या ठिकाणी आम्हाला चंदन तुमच्याकडे येतोय. टॉस तुम्ही गमावलाय. जर टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता असा? आम्ही टॉस जिंकलो असतो तर आम्ही बॅटिंगच करणार होतो. जे पाहिजे ते मिळालंय. काय टार्गेट मनामध्ये चाललंय? आमचे बॉलिंग अटॅकच्या नुसार आम्ही चांगलेच रन मारण्याचा प्रयत्न करू. थँक्यू व्हेरी मच. विश यू ऑल द बेस्ट. दोन्ही टीमला खोली शुभेच्छा. आणि टीमने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. दुसऱ्या फेरीचा सामना जय बालाजी जय गणेश कुशल 11 सारसोळे या संघामध्ये असेल. चला कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया विवरण. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. हॅलो. थँक्यू व्हेरी मच विघ्नेश मडवी सर आणि थँक्यू सो मच सँडी सर. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवी मुंबई जिल्हा युवा सेना आणि RSA गोठेवाडी आयोजित RSA चषक 2026 स्पर्धेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ही क्रीडा स्पर्धा आजची दुसरी दिवस रात्र आणि दुसऱ्या दिवस रात्रीमधील फ्रेश लॉट मधील शेवटचा सामना खेळला जातोय. अजून 3 मॅचेस या ठिकाणी होतील ज्या 4-4 ओव्हरच्या असतील याची आपण नोंद घ्यावी. नुकताच टॉस झाला आणि टॉस जिंकलाय राबाई टीमने. फिल्डिंग कदाचित त्यांच्या वाट्याला आली, त्यामुळे पाहावं लागेल किती धावा इथे सारसोळे टीम उभ्या करायला टार्गेट म्हणून या मॅच मध्ये. सद्यस्थितीमध्ये करावे 11 करावे आणि इच्छापूर्ती वार्षिक या 2 टीमच्या दरम्यानची मॅच आपल्याला पाहायला मिळते. आणि या मॅच मध्ये टार्गेट आहे ते 39 धावांचं इच्छापूर्ती वार्षिक टीम समोर. विघ्नेश आजच्या संपूर्ण दिवस रात्रीतील आपण जर ही स्कोरबोर्डची पानं उलटून पाहिली तर प्रत्येक सेकंड इनिंग 2 ते 2.5 ओव्हरमध्ये संपली आहे. 45 धावा पहिल्या मॅच मध्ये, 43 धावा दुसऱ्या मॅच मध्ये, 45 आणि 74 धावा होत्या खरं तर. आणि आजच्या दिवसातील हायेस्ट स्कोर खरं तर आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्यानंतरच्या 2 मॅचेस या काहीशा एकतर्फी झालेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या.
एका मॅचमध्ये 43 टार्गेट होतं, एका मॅचमध्ये 46 टार्गेट होतं आणि त्या धावा 2 ते 2.5 ओव्हरमध्ये निघाल्या. त्यामुळे इथे लक्ष लागले संपूर्ण मॅच वरती. करावे गावचे गोलंदाज कशा पद्धतीने बॉलिंग करतील. पहिला बॉल हरदेव तांडेल, ओ बॅटची एज आणि इथून मात्र पहा कॅच ड्रॉप झाली आहे. गेस केतन त्या ठिकाणी मात्र हॅलो विपुल भोईर आपल्याला पाहायला मिळाला आणि कॅच बरोबर हातामध्ये होती, परंतु जम्प करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. सॉफ्ट डिस्मिसल पहिल्याच बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाला असतं, परंतु बाल बसावलाय. सिंगल एक धावाली डिक्लेअरची. ही 1 रन टीमच्या टोटलमध्ये ऍड होती. खोलात टाकला होता बॉल, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलंय, कव्हर्स मध्ये खेळले, फिल्डर धावतात बॉल मागे, लॉंग चेसिंग आहे आणि बॉल मात्र थांबणार नाही. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. चौकार आला आणि या चौकाराच्या मदतीने टीमची टोटल झाली 5-2 बॉल 5. 39 धावांचं लक्ष आहे. या धावा तुम्हाला रोखाव्या लागतील. मोठ्या फटक्यांपासून इच्छापूर्ती वाशी गावच्या खेळाडूंना तुम्हाला रोखावं लागेल. सद्यस्थितीमध्ये 12वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा चालू असलेली आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे काहीच शासकीय बंधन आपल्यावरती आहेत आणि त्या शासकीय नियमांचं पालन करूनच आम्ही ही स्पर्धा या ठिकाणी पूर्ण करतोय. दिवस क्रमांक 2 आणि आता आपण फ्लड लाईट्स मध्ये खेळतोय, म्हणजे डे नाईट फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा पाहायला मिळते. बॉल जास्त वरती गेलाय, फिल्डर बॉलच्या खाली दीपेश, परंतु तो बनेल प्रेक्षक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा खणखणी षटकार. स्क्रीनची व्यवस्था आमच्यासाठी पुन्हा एकदा झाली आहे. वेलकम. की स्कोरर लाईव्हच्या माध्यमातून जोडलेले आमचे तमाम लाडके प्रेक्षक आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. षटकार आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवरती. बरोबर बॅटच्या मधोमध बॉल आला होता समोर स्लॉट मध्ये आणि तेवढ्या ताकदीने मारलेला बॉल 6 धावा देऊन जातो आपल्या टीमला. 11 झाले 3 बॉल मध्ये. हरदेव तांडेलचा 4था बॉल. पुन्हा एकदा ऑन द बॉल, पुन्हा एकदा ड्राईव्ह करत असताना एक टप्प्याची मदत घेऊन बॉल सीमारेषा पलीकडे. 4 रन. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाला. अगदी सहज खेळतो, सहज. देर इज नो प्रेशर ऑन द बॅट्समन. आणि हेच खरं तर अपेक्षित आहे की कोणत्याही प्रकारचं बर्डन न घेता तुम्ही जर खेळताय तर सामना इझिली टेक ओव्हर होऊ शकतो. 15 झाल्यात 4 बॉल. 39 टार्गेट आहे. पहिल्या 4 बॉल मध्ये 15 आले, त्यामुळे धावा चेस होतात या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हरदेव तांडेल बॉलिंगसाठी तयार आहे. 26 बॉल मध्ये 24 पाहिजे अजून. आणखीन एक समोर खेळलेत, लॉंग ऑफ मध्ये फिल्डर नाहीयेत. रोनक तांडेल पासून दूर आहे बॉल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हरदेवच्या प्रत्येक बॉलचा समाचार घेतलाय आणि बॉलला पाठवलाय सीमा पार. चौकार. 25 बॉल मध्ये आता 20 रनची गरज आहे. शेवटचा बॉल या ओव्हर मधील. मॅच क्लोज करण्याचा प्रयत्न करत तर बॅट्समन सचिन रजतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. इच्छापूर्ती वाशीगाव टीमचा हा वेल ओपनर म्हणजे याची ओळख राहिली. पुढे मारण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट, परंतु पहा हा बॉल शेवटचा डॉट आला. पहिला बॉल सिंगल, दुसरा बॉल चौकार, तिसरा बॉल षटकार, त्यानंतर 2 चौकार आणि लास्ट बॉल आलाय डॉट. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. इच्छापूर्ती वाशीगाव टीमच्या स्कोर कार्ड वरती धावा पाहायला मिळतात 19. त्या सगळ्या धावा सचिन रजतच्या बॅटमधून आल्यात. योगेश भगतला स्ट्राईक मिळालेली नव्हती. आता उर्वरित 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 20 धावांची गरज आहे. 24 बॉल 20 बनवायचे आहेत. मॅच थोडी सोपी झाली पहिल्याच ओव्हरमध्ये. जो अटॅक झाला खरं तर हरदेव तांडेलच्या गोलंदाजीवरती कदाचित विघ्नेश्वर ऑप्शन होता. रोनक तांडेलकडून ओपनिंग करू शकले असते. त्यानंतर थोडासा प्रेशर बनवता आला असतं. विकेट्स 1-2 मिळाल्या असत्या तर कदाचित आणखीन 1-2 ओव्हर मॅच पुढे नेता आले असते. परंतु आता 24 बॉल 20 म्हणजे आव्हान थोडं सोपं झालं. बॉल जास्त आहेत, धावा कमी आहेत, त्यामुळे कदाचित प्रेशर असेल करावे 11 करावे टीमवरती.
यंग टॅलेंटेड खेळाडू आहे तुमच्याकडे 2 ओव्हर त्याच्याकडे पर्याय आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जर कदाचित हरदेव तांडेल सारखा एक अनुभवी गोलंदाज मार त्याच्यावरती जर बसतोय तर कदाचित त्यावरती आपण काहीतरी विकल्प शोधावा. इन स्विंगर आउट स्विंगर दोन्ही बॉल कटर बॉलचा वापर बऱ्याच वेळा आपण रोनक तांडेलच्या गोलंदाजीमध्ये पाहिले ते व्हेरिएशन्स. त्यामुळे कदाचित हा पर्याय पहिल्या ओव्हरमध्ये तुम्ही वापरू शकले असते करावे 11. परंतु प्रत्येक कॅप्टनची रणनीती ही थोडीशी वेगळी राहते त्यामुळे त्यांच्यासाठी सोयीस्कर आहे. पहा कव्हर्स मध्ये काय अप्रतिम झेल. याच गोष्टीचा मी उल्लेख केला होता की कदाचित रोनक तांडेल हा तुमचा पहिला पर्याय असू शकला असता. या मॅच मध्ये विकेट मिळाली असता 1-2 तर कदाचित सामना बनला असता. परंतु इथे पहा ऍक्शन रिप्ले बरोबर फिल्डर निखिल पाटीलच्या हातामध्ये बॉल जाऊन थांबला. दशरथ पाटील यांचे सुपुत्र आणि टॅलेंटेड खेळाडू आहे निखिल पाटील. नेहमीच आपण त्याचा खेळ पाहिला. लेदर बॉल क्रिकेट असेल आणि आता टेनिस बॉल क्रिकेट मध्ये देखील आपली तो छाप सोडतो. क्षेत्ररक्षण पाहिलं आपण दर्जेदार आपल्याला पाहायला मिळतं. RSA चषक 2026 ही स्पर्धा आपण पाहत आहे. व्यासपीठावरती आसनस्थ नवनिर्वाचित नगरसेवक आदरणीय अनिकेत दादा म्हात्रे स्पर्धेचा आनंद घेतात आणि खरं पाहता या स्पर्धेसाठी त्यांचं फार मोठं सहकार्य आम्हाला मिळालंय. त्यांचे आई वडील खऱ्या अर्थाने त्यांच्या राजकीय पावलावरती पाऊल ठेवून आज अनिकेत दादा देखील खूप चांगलं समाजकार्य करतात. माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे साहेब, माजी उपमहापौर त्यांच्या मातोश्री मंदाकिनीताई रमाकांत म्हात्रे आणि खऱ्या अर्थाने नुकत्याच झालेल्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये मंदाकिनीताईंची देखील प्रचंड बहुमताने या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेविका म्हणून निवड झाली आहे. शॉर्ट बॉल होता बॅटचेंज गॉन सेकंड बॅट्समन. काय कमालीची गोलंदाजी. आता खऱ्या अर्थाने याच गोष्टीचा मगाशी मी उल्लेख केला. विकेट काढता आल्या असत्या रोनक तांडेलला पहिल्या ओव्हरमध्ये एवढ्या धावा आल्या नसत्या तर या गोष्टी भरपूर मॅटर करतात. जर आणि तर खरं तर या 2 शब्दांना फार काही किंमत नाहीये क्रिकेटमध्ये. जे काही घडलं जे काही झालं ते गंगेला मिळालं. त्या गोष्टी भूतकाळात सोडून आता पुढे काय करायचंय. 24 बॉलमध्ये 20 कशा रोखता येतील यासाठी प्रयत्नशील राहावं लागेल. आता पहिल्या 2 बॉलवरती 2 महत्वाचे विकेट आले. त्यामध्ये योगेश भगत ग्यारोची एक पहिली विकेट आली आणि त्यानंतर आपण जर विचार केला तर दुसरी विकेट चेतन शिंदेची आली. त्यामुळे आता दबाव बनलाय तो इच्छापूर्ती वाशीगाव संघावरती. रोनक तांडेल आपल्या गोलंदाजीने आपल्या वेगाने आपल्या कटर बॉलरने आपल्या इन स्विंग आउट स्विंग बॉलने भरपूर वेळा प्रभावित करणारा गोलंदाज आहे आणि करावे गावला मित्र म्हणून एक चांगला ऑप्शन मिळाला. केतन भोईर असेल, केतन नंतर हरदेव तांडेल असेल, अलंकार असेल, यांच्यानंतर आता खऱ्या अर्थाने गोलंदाजीची जबाबदारी खरं तर रोनक तांडेल नेहमी घेतो आपल्या खांद्यावरती. आजही तीच परिस्थिती आली. काय नेमकं घडणार आहे. धावा चेस होतील की नाही हा मोठा प्रश्न सध्या उभा आहे. आणि पुन्हा एकदा बॉलर तयार होतोय. ऑन हॅट्रिक विकेट हॅट्रिकची संधी रोनकला. हो यावेळेस जास्त बाउन्स होता आणि ते अंपायर सांगतात वाईड आहे. चला पंच आमच्याकडे वळतील आणि सांगतील इथे वाईट बॉल आहे. कारण बंटी कांबळी सरांनी ऑलरेडी सांगितलं. हे पहा आपण भरपूर वरतून गेला होता बॉल आणि नितीन सुतारला हे समजलं देखील नाही. 22 बॉल मध्ये 19 पाहिजे. यावेळेस पहा तिसऱ्या विकेटची संधी परंतु फिल्डर बॉलच्या खाली ही मिळाली तिसरी विकेट रोनक तांडेलला. कमालीची गोलंदाजी. फक्त 1 धाव आतापर्यंत तरी दिली वाईटची आणि त्यामध्ये 3 विकेट मिळवल्यात. काय बॉलिंग करतोय भन्नाट. की स्कोर लाईव्हच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले एक क्षणचित्र आपण पाहू शकाल. कॅच पकडली या ठिकाणी साई पाटील आपल्याला पाहायला मिळाला आणि एक चांगला झेल टिपत असताना
रोनक तांडेलला त्यांनी दिले 7. आता आशा पल्लवित झाल्यात. आता असं वाटू लागले करावे टीम या मॅच मध्ये एंटर करते. करावे टीमचा आता पुन्हा एकदा पदार्पण झालंय. 20 बॉल मध्ये 19 पाहिजे. 21 बॉल 21 बॉल 19 पाहिजे. एकवीस बॉल 19ची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. रोनक तांडेल तयार. पुन्हा एकदा 1 धाव 3 विकेट आतापर्यंत मिळाल्यात. बॉल झाले 3. वाईटची 1 रन जोडली गेली. टीमच्या टोटल मध्ये धावा झाल्यात 20. सॉफ्टवेअरने ड्राईव्ह केला. रनआउटला चान्स पुन्हा एकदा निर्माण झालाय परंतु एका हाताने पिक अँड थ्रो. साई पाटील त्या ठिकाणी बॉलवरती वेगाने आलेले. पिक करता आलेला नाहीये. डॉट बॉल निघण्याची संधी होती. विकेट मिळण्याची संधी होती परंतु 1 धाव गेली. एकूण 1 धाव आत्ताच्या घडीला करावे 11 टीमसाठी भरपूर महत्वाचे. धावा वाचवावा लागतील तरच पुढच्या येणाऱ्या बॉलरवरती त्या गोष्टीचा इम्पॅक्ट जाणवेल. 2 धावा आल्या त्या ओव्हरमध्ये. आतापर्यंत 4 बॉल झालेत. येणारे 20 बॉल 18 धावा बनवायच्या. इच्छापूर्ती वाशीगाव टीम थोडीशी चिंतेत आपल्याला दिसते आणि चिंता असायला हवी. प्रत्येक गोष्ट कधी कधी कॅज्युअली घेऊन चालत नाही. रोनकचा हाई बॉल. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये होता. काही काळ असं वाटलं होतं की ही देखील कॅच होईल परंतु काय कमालीची बॉलिंग. 19 बॉल मध्ये 17 पाहिजे. आतापर्यंत फक्त 3 धावा त्याने दिल्या. 3 विकेट मिळवले त्या ओव्हरमध्ये. बॉलिंग भारी झाली. पहिल्या ओव्हरमध्ये खरं तर मार पडला होता हरदेव तांडेलला. त्या ओव्हरमध्ये धावा आलेल्या जवळजवळ 19. आता टोटल झाली 22. 3 धावा आल्या त्या ओव्हरमध्ये. त्यामुळे प्रत्येक खेळाडूला असं वाटते करावे गावच्या की रोनकने या पुढील हा बॉल डॉट काढावा म्हणजे कदाचित मॅच मध्ये आणखीन थोडं पुढे जाता येईल. दबाव बनवण्याचा प्रयत्न असेल समोर. स्ट्रायकिंग इनकडे बॅट्समन. सॉफ्टवेअरने ड्राईव्ह. पुन्हा एकदा आता रनआउटला चान्स आहे. नाही. धाव पूर्ण झाली. नितीन सुतार वेगाने धाव पूर्ण करतोय. रन मिळाली 1 टीमची टोटल. या सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचले 23. येणारे बॉल बाकी आहेत 18 आणि धावा करायच्या 16. 18 बॉल 16 करायचे आहेत परंतु काय कमालीची बॉलिंग रोनक तांडेलची आपल्याला पाहायला मिळाली. 4 धावा 3 विकेट या ओव्हर मधून. चला प्लीज टीम मीटिंग थांबवा. ऑलरेडी या मॅचला जास्त उशीर झालाय. अंपायर प्लीज आपण वॉर्न करा त्यांना. 7:45 खरं तर सामना सुरू होणं अपेक्षित होतं. थोडासा लेट झाला परंतु असं वाटलं होतं लो स्कोरिंग मॅच आहे लवकर निघेल परंतु आता करावे गावचे खेळाडू देखील या मॅचला सोडायला तयार नाहीयेत. बॉलिंगसाठी साई पाटील यांना इन्व्हाइट केले गेले 3ऱ्या ओव्हरमध्ये. नवी मुंबई जिल्हा युवा सेना आणि युवा सेनेचं खरं तर जिल्हाध्यक्षपद खरं तर अनिकेत दादांकडे आहे. नवी मुंबईच्या युवा सेनेची संपूर्ण जबाबदारी निकेत दादा मात्रे यांच्या खांद्यावरती सोपवली आहे आणि आज या विभागातील स्थानिक नगरसेवक म्हणून त्यांची जबाबदारी देखील वाढली. तेवीस धावा आतापर्यंत झाला. चला प्लीज फास्ट खेळा जयेश. प्लीज फास्ट खेळा. साई पाटील आला बॉलिंगसाठी. आतापर्यंत 2 ओव्हरचा खेळ संपला. 5 ओव्हरपैकी 2 ओव्हर पूर्ण झाल्यात आणि 2 ओव्हरमध्ये धावा आल्या 23. उर्वरित 18 बॉल धावा 16 करायच्यात मॅच जिंकण्यासाठी. इच्छापूर्ती वाशीगाव टीमला. साईकडे लक्ष लागले या ओव्हरमध्ये किती धावा खर्च करेल तो. अगदी रोनकच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी होईल का. विकेट जरी नाही आलं तरी धावा अडवेल का.
हा प्रश्न आहे. पुन्हा एकदा कट केला बॉल जाईल पॉइंट बाउंड्री जवळ. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित असले तरी सुद्धा डिक्लेअर झोन आहे. सिंगल मिळाली. टीमची टोटल 1 ने पुढे जाते. धावा 24. 17 बॉल 15 बनवायच्यात. प्रत्येक बॉलवरती एका सिंगल जरी आली तरी देखील हरकत नाहीये दोन्ही टीमसाठी. इच्छापूर्ती वाशीगाव टीमसाठी देखील चांगलं असेल आणि करावे गावसाठी टीम देखील चांगलंच असणार आहे. साई पाटील तयार. कमी पावलांचा रनअप अगदी मलिंगा स्टाईल मध्ये बॉलिंग करणं पसंत करतो. बॉल चालला स्क्वेअर लेगला. एक धाव पूर्ण केलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत होता. नितीन सुतारने नाकारलं. एकच धाव मिळाली. मॅच मध्ये कशमकश चालू आहे. हितेश आहे. सचिन रझाक जो पहिल्या ओव्हरमध्ये अतिशय बेधडकपणे बॅटिंग करून गेला आपल्या टीमसाठी. तो खेळाडू आता मात्र स्ट्राईक साठी जास्त संघर्ष करताना आपल्याला दिसतोय. चेक. त्याच दरम्यान मोनिश तांडेल यांचं आगमन झालंय. करावे 11 करावे टीमचे अगदी एक धडाडीचे खेळाडू आणि माजी कर्णधार म्हणून त्यांची भूमिका राहिली. सध्या देखील व्यावसायिकच्या दृष्टीने क्रिकेट पासून थोडेसे दूर गेलेत आणि आज त्यांचं या RSC ट्रॉफी 2026 मध्ये स्वागत केलं जात आहे. सुस्वागतम मोनिश तांडेल, आपलं सरचे स्वागत आहे. O2 कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच विघ्नेश मडवी सर. संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी आज त्यांच्या खांद्यावरती आणि सँडी सर सुद्धा या स्पर्धेमध्ये तब्बल 4 दिवस जोडून राहणार आहेत. आणि हेच आहे खरं तर ऋणानुबंध प्रत्येकाशी जोडून राहणं आणि त्यामुळे कदाचित आपल्या समाजाविषयी बांधिलकी जपणं हे देखील फार महत्त्वाचं आहे. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल या नवी मुंबई महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक सन्माननीय अनिकेत दादा म्हात्रे. त्याचबरोबरीने करावे गावचे एक उत्तम सर्वोत्तम ऑलराऊंडर माजी कप्तान मोनिश तांडेल आणि गोटिवली गावचा आमचा एक टॅलेंटेड खेळाडू निखिल पाटील सुद्धा आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतात. स्पर्धा सगळेच एन्जॉय करतात परंतु सामना एन्जॉय करायला विसरू नका. सामन्याकडे जाऊया आपण पुन्हा एकदा. 3 बॉलचा खेळ झाला. 3 बॉलवरती आलं सिंगल. चौथा बॉल खोलात टाकला होता. काय गोलंदाजी, जबरदस्त वेग. कालची रात्र पुन्हा एकदा 18-16 बॉल मध्ये 14 धावा खरं तर डिफेंड झाल्या होत्या. शिरवणे टीमने ते धावा डिफेंड केल्या होत्या महापेच्या विरुद्ध. 16 बॉल मध्ये 14 धावा निघाल्या नव्हत्या. त्यामुळे कदाचित रात्रीचं क्रिकेट हे थोडंसं वेगळं असू शकतं. 5 बॉल आतापर्यंत झाले. टीमची टोटल 27. त्यामुळे मॅच अजूनही पुढे जाताना दिसते. योगेश भगत बाद झाल्यानंतर मात्र आता टीम अडचणीमध्ये सापडल्यासारखी वाटते आणि त्यातल्या त्यात आपण जर पाहिलं तर चेतन शिंदे बाद झाला, नितीन सुतार बाद झाला आणि जी बॅटिंग लाईनअप होती पूर्णपणे कोलॅप्स झाली आहे. या बॅटिंग लाईनअपला आता धरून ठेवावं लागेल. सचिन रझाकलाही जबाबदारी घ्यावी लागेल तर मॅच बनवू शकते. लास्ट बॉल या ओव्हरचा आणि साई पाटील पुन्हा एकदा तयार इन ऍक्शन. सचिन रझाक ऑन स्ट्राईक. उचलून खेळले. फटका फसलाय. मिस टायमिंग. फिल्डर बॉलच्या खाली. रोनक तांडेल पकडलाय झेल आणि संपलाय सचिन रझाकचा खेळ. मॅच मध्ये एंटर होते पुन्हा एकदा करावे गाव 11. हे हिडन टॅलेंट आहे खरं तर करावे गावचं. साई पाटील, रोनक तांडेल ज्यांनी मात्र या 2 ओव्हरमध्ये पलटा भुई थोडी करून ठेवली आहे. काय गोलंदाजी पाहायला मिळते. एकही मोठा फटका खेळण्याची संधी या 2 ओव्हरमध्ये दिलेली नाही. आता 12 बॉल 12 पाहिजे. चेक. आदरणीय समीर तांडेल असतील, अनिकेत दाऊरकर असतील, स्वप्नील साष्टे असतील, कुणाल साष्टे असतील यांना विनंती करतो की मंचावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे. या सगळेच मान्यवर ज्यांना आम्ही आग्रहाने निमंत्रण करतोय की आपण या मंचावर आपलं सहर्ष स्वागत आहे. आदरणीय समीर तांडेल, अनिकेत दाऊरकर, स्वप्नील साष्टे, कुणाल साष्टे या सगळ्याच मान्यवरांना RSC ट्रॉफी 2026 मध्ये हार्दिक स्वागत केलं जात आहे. धन्यवाद. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरमध्ये धावा बनल्यात आतापर्यंत 27. आता उर्वरित 12 बॉल आणि 12 बनवायचे आहेत.
चला फास्ट खेळा प्लीज, फास्ट खेळा. दुसऱ्या रात्रीमध्ये ही स्पर्धा आज आपण या ठिकाणी घेऊन आलोय. तब्बल 4 रात्रीत ही स्पर्धा या ठिकाणी पूर्ण होईल. गुरुवारी बरोबर 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. हिंदू धर्मरक्षकांनी नेहमीच हिंदवी स्वराज्याचे स्थापक म्हणून ज्यांची ओळख राहिली, आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा संपूर्ण महाराष्ट्रभर उत्साहात साजरा करता येईल आणि याच गोष्टीचं निमित्त साधून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. बॅकफुटला जाऊन टॅप केला. पुन्हा एकदा पाहू शकता रोनक तांडेल गोलंदाजीसाठी आले. दुसरी ओव्हर त्याच्या हातामध्ये दिली. विकल्प चांगले आहेत. पर्याय रोनक तांडेल हा 2 ओव्हरचा आहेच, परंतु आता सिक्वेन्स बदलावा लागेल कदाचित. रन बॉल इक्वेशन 11 बॉल 11 पाहिजे. काय घडणार आहे पाहायचं. रोनक तांडेल तयार. समोर स्ट्रायकिंग एंडकडे नवीन आला बॅट्समन भरत शिंदे आपल्याला पाहायला मिळतोय. हाय बॉल हातामध्ये. बरोबर फिल्डर आहे तिथे उभा केला साई पाटीलला. साई पाटील सांगतोय बॅकअप नाही. हरदेव तांडेल मी थ्रो करणार नाही. एकदा वाली टीमची टोटल पुढे चालले 29 वरती 29 10-10. 10 बॉल 10 ची गरज आहे आणि अजूनही जयेश तांडेल या ठिकाणी मात्र रोनक तांडेलच्या गोलंदाजीचं सांत्वन करतो. अगदी शांत पद्धतीने शांत डोक्याने बॉल टाकण्यास सांगतो आणि हेच करावं लागेल. आतापर्यंत त्याने जे काही बॉल फेकलेत ते सर्वोत्तम क्वालिटीचे. पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा त्याने खर्च केलेल्या. या ओव्हरमध्ये 2 बॉलवरती 2 खर्च केल्यात. त्यामुळे इथे जर धावा राहिले ना बाकी तर कदाचित मजा येईल. अजून 4 बॉलमध्ये 2-3 धावांवरती थांबवायला हवं. उचलून खेळले. मिस टायमिंग. फिल्डर बॉलच्या खाली कॅच होईल. येस टेकन. वॉट अ कॅच. स्वागत. जबरदस्त झेल. 4 विकेट्स आतापर्यंत रोनकने मिळवल्यात. अवघ्या 6 धावा खर्च करत कमालीची बॉलिंग रोनक तांडेल. लो स्कोरिंग मॅच चेस होताना दिसत नाहीये. भरपूर अडथळे आलेत मॅच पूर्ण करताना. इच्छाप्रती वाशीगाव टीम धावांसाठी धाव पाहायला मिळते. धावांसाठी संघर्ष. लगेच टीम अडल बोलवण्यात आली. टीम मीटिंग छोटीशी या ठिकाणी झाली शॉर्ट ब्रेक मध्ये जोपर्यंत बॅट्समन चेंज होईल. गाडी एखाद्या स्टेशनला लागल्यावरती जोपर्यंत लोको पायलट चेंज होत नाही तोपर्यंत प्रवासी ज्या पद्धतीने स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरती खरेदी करतात तसंच हे दृश्य. जोपर्यंत बॅट्समन नवीन मैदानात येत आहेत तोपर्यंत एक शॉर्ट मीटिंग लगेच मैदानामध्ये बोलावली गेली आणि आता 9 बॉलमध्ये 10 धावा पाहिजे. मॅच चुरशीची होणार आहे यात शंका नाही आणि तमाम प्रेक्षकांचा पैसा वसूल होणार आहे. मॅच मध्ये पहिलेच म्हटलं होतं ज्यावेळेस टॉस झाला त्यावेळेसच आम्ही सांगितलं उल्लेख केला या गोष्टीचा. वाशियानी करावे ही बिग बॅटल असणार आहे. आजच्या रात्रीतील स्टारकास्ट असणार आहे. त्यामुळे या मॅच कडे सर्वांचं लक्ष लागलं. तमाम नवी मुंबईकर हे पाहतात मॅच. शॉर्ट बॉल होता. पुन्हा हवेमध्ये चढला बॉल. फिल्डर बॉलच्या खाली कॅच होईल का. जयेश आला. 5वी विकेट. फायपर पूर्ण केलं. एकदा जोरदार टाळ्या रोनक तांडेलसाठी झाल्या पाहिजे. फक्त 6 धावा आणि 5 विकेट मिळवलेत. जबरदस्त गोलंदाजी रोनकच्या आपल्याला पाहायला मिळते. परंतु बॅटिंगसाठी एक तरी बॅट्समन गॅरो यांच्याकडे उपलब्ध पाहिजे जो छाती टोकपणे सांगेल की एक मोठा फटका मी मारू शकतो. मी मॅच क्लिअर करून देऊ शकतो. ही आहे संपूर्ण रोनकची आतापर्यंतची ही घौडदौड. 10 बॉल 6 रन 5 विकेट.
इस मध्ये उलटा आहे ते उलटा आहे. इथं धावा आल्या तिथं विकेट आल्यात. प्रशांत म्हात्रे न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. अनेक वेळा संकटमोचक खेळी प्रशांतने देखील आतापर्यंत केली आपल्या टीमसाठी. जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये सापडतो तेव्हा तेव्हा मिडल ऑर्डर आणि लोअर ऑर्डर मध्ये विशेष करून येऊन सामने संपवणं तो पसंत करतो. आता देखील ती नामी संधी आली आहे. 10 धावांची गरज आहे. बॉल बाकी आहेत 8 बॉल 10ची मॅच. रोनक तांडेल किती पुढे जाऊन देईल ही मॅच हे पाहायचे. मग त्यानंतर शेवटच्या बॉलवरती सगळी भिस्त असणार आहे. सगळी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती ढकलून मोकळा होईल रोनक. मला जे करायचे ते मी केलं. बॉल तयार. बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय रोनक. प्रशांत म्हात्रे ओ यावेळेस स्विंग आणि मिस. कमालीची बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग मधील टप्पा जरा सुद्धा इकडे तिकडे होऊ दिलेला नाहीये. 2 ओव्हर मध्ये पकडून बॉल टाकलेत मी तर म्हणेन. एकही एक्स्ट्रा रन नाहीये संपूर्ण या 2 ओव्हरच्या स्पेल मध्ये. आणि ओव्हरच्या सुरुवातीलाच मी उल्लेख केला होता रोनक असा बॉलर आहे ज्याच्याकडे सगळं काही आहे. त्याचा फुटवर्क चांगला आहे, त्याच्याकडे रनअप आहे, त्याच्याकडे स्पीड आहे, त्याच्याकडे कटर बॉलर आहेत. इन स्विंग आउट स्विंग करणं या दोन्ही कला त्याला अवगत आहेत. आणि शिवाय विघ्नेश्वर लेफ्ट हँडेड बॉलर आहे. त्यामुळे लेफ्ट हँडेड बॉलरला डॉमिनेट करणं अंडर एस्टिमेट करणं हे बऱ्याच वेळा घातक ठरतं. शेवटचा बॉल हाई बॉल आतमध्ये येणारा हा डॉट आलाय. आणखीन एकदा मॅच मध्ये पलटवार करण्याची संधी निर्माण झाली आहे करावेगाव 11 टीमला. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या होत्या 19 हरदेव तांडेलच्या. त्यानंतर दोन्ही बॉलरने कमाल केली आहे. 6 धावा फक्त रोनक तांडेलने खर्च केले आणि 5 विकेट मिळवलेत आपल्या टीमसाठी. आणि विशेष करून साईचं देखील कौतुक करू. 4 धावा खर्च करून 2 विकेट त्यानेही मिळवल्यात. एकूण 7 विकेट आतापर्यंत गमावलेत बॅटिंग करत असताना इच्छापुरती वाशीगाव टीमने. उर्वरित 6 बॉल आणि 10 धावांची गरज. 6 बॉल 10 रन बनवायचे आहेत. चला प्लीज टीम मीटिंग आटपा. 6 बॉल 10 बनवायचे आहेत. मॅच आली आहे दोघांसाठी समसमान संधी. एक मोठा हिट इच्छापुरती वाशीगाव टीम मॅच मध्ये आपलं अधिराज्य सांगेल आणि प्रत्येक डॉट बॉल हा करावे गावच्या टीमचं क्रिकेटचं वर्चस्व साध्य करेल. काय घडणार आहे. आदेशच्या हातामध्ये बॉल आहे. शेवटच्या 6 बॉलची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती. 10 धावा रोखायच्या त्याला. विकेट त्याच्या हातामध्ये 2 3 7 एक विकेट साईने घेतला होता. 6 विकेट आतापर्यंत गेलेत. चला प्लीज 6 बॉल 10 धाव्यांची गरज. आदेश आहे बॉलिंग मार्क वरती आणि समोर स्ट्रायकिंग एंड वरती बॅट्समन भरत शिंदे. 6 बॉल 10 पाहिजे. जे गेटवरती प्रेक्षक आहेत कृपया आतमध्ये जा प्लीज. नाहीतर इकडे पडद्याच्या इकडे आपण वहां पे रुको मत प्लीज. रिक्वेस्ट है आपसे पीछे चलिए. पहिलाच बॉल इन स्विंग बॉल. टप्पा पडल्यानंतर काटा बदलतोय. आतमध्ये येतोय बॉल. आली आहे मॅच बनली आहे. मॅच आली आहे. पाहू शकाल फुलटॉस बॉल होता. बीट झाला. अगदी काही इंच स्टंप पासून दूर राहिला बॉल. आदेशचा पुढचा बॉल. हा बॉल लेफ्ट हँड ड्राइव्ह. बॉल मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. इच्छापूर्तीच्या डगआउट मध्ये आता टाळ्या वाजू लागलेत आणि ही मॅच बनली आहे 4 मध्ये 4. भरत शिंदेने आज कमाल केली आहे. आदेशला मात्र काही अंशतः घाम फोडला. षटकार मारून मॅच मध्ये आपलं वर्चस्व सिद्ध करतोय तो.
काय घडते पाहायचं. बॉल मिळावा म्हणून इच्छापूर्तीची धावाधाव चालू आहे सध्या. कधी कधी असतं, मी काल मोराव्यातील स्पर्धेमध्ये देखील हेच उल्लेख केला. क्रिकेटमध्ये 99% तुमची मेहनत असते आणि 1% तुमचं नशीब असतो. जर तोच नशीब तुमच्या त्या बॉलमध्ये सामावलेला असेल ना तर तुम्हाला ते कोणीही बदलू शकत नाही. नवीन बॉल द्या मैदानामध्ये प्लीज. खेळाडू आहेत का एक्स्ट्रा खेळाडू आहेत ते? चला नवीन बॉल पुरवा आणि मॅचला सुरुवात करा. आपण कुठल्याही बॉलसाठी प्रतीक्षा करणार नाही याची नोंद घ्या. सगळे खेळाडू आहेत का? काय बाबा, असं चालतं का रायगडमध्ये? डगआउट सोडून जाऊ नका मित्रांनो. बॅटची स्लाइसेस आणि चालला बॉल डिक्लेअर झोन मध्ये. अनिकेत दादांच्या बॅनरला हिट करतोय बॉल. एक सिंगल आली. 1 ने धाव संख्या आता जाऊन पोहोचली ती 36 वरती. 3 बॉल 3 पाहिजे. रन बॉल इक्वेशन. अजूनही संधी आहे. एखादा डॉट बॉल या मॅच मध्ये कमबॅक करून देईल. पुन्हा एकदा करावे टीमला. पाहायचं काय घडेल काय बिघडेल सांगणं थोडस कठीण, परंतु परिस्थिती कधीही बदलू शकते. ऑन साइडला खेळले. 1 रन पूर्ण केली. 2चा कॉल होईल. थ्रो कुठे होते पाहायचं. वरती थ्रो झालाय. रन आउटची संधी. रन आउट प्रशांत बाद. अजूनही रन टू बॉल इक्वेशन. प्रशांत मात्र आउट होतोय. चला टीम मीटिंग लगेच जवळ घेऊ नका प्लीज. जयेश, खूप टीम मीटिंग झाल्या आपल्या. प्लीज सगळ्यांनी जवळ जाऊ नका. करावे टीम. सूचना आल्यात. घेऊ दे. मुवमेंट क्वेश्चन हे सगळ्यांनाच माहिती आहे, कारण प्रेक्षकांना असंच मेसेज लागतात तरच पैसा वसूल होतो. अन्यथा एवढं मोठं आयोजन आणि या मोठ्या आयोजनामध्ये जर कश्मकश नसेल तर फायदा काय. रनआउट पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती. अगदी योग्य परफेक्ट थ्रो आणि त्यानंतर मात्र आदेशने केलेली ही रनआउटची शिकार. प्रशांतला बाद व्हावं लागले. नवीन बॅटर मैदानामध्ये रितेश आणि कंपल्सरी चेसिंग इज अ रूल ऑफ द टुर्नामेंट. ड्रेसिंग आणि चेसिंग दोन्ही कंपल्सरी आहेत स्पर्धेमध्ये. आणि त्याचबरोबर आणखीन एक नियम आहे. ज्यावेळेस तुम्ही धाव घ्याल त्यावेळेस दोन्ही बॅट्समन एकाच वेळी इन ऍक्शन पाहिजे. एक बॅट्समन थांबेल दुसरा धावेल असं चालणार नाही. दोन्ही बॅट्समन एकाच वेळी क्रीज सोडतील याची आपण दक्षता घ्यावी, तरच ती रन काउंट केली जाईल. अदरवाईज पंच जे डिसिजन देतील ते फायनल असेल. आदेशचा पुढचा बॉल. 2ला 2 पाहिजे. सॉफ्ट हँड ड्राईव्ह करायचा होता. मिस झालाय. डॉट बॉल येतोय. कमालीची बॉलिंग पाहायला मिळाली. आता भरतने जो षटकार मारला होता त्या षटकारावर पुन्हा एकदा पाहायला मिळेल का हे अजूनही अनुत्तरित कोडं आहे. बरेच शिंदेवरती जबाबदारी वाढली आहे. शेवटचा 1 बॉल 2 धावांची गरज आहे. काय मॅच आहे. पैसा वसूल सामना. तमाम प्रेक्षकांची मनं जिंकणारा सामना आहे आणि हेच आयोजन खऱ्या अर्थाने सर्वांना आवडलं. काहीही घडू शकतंय. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टेनिटी. अनअपेक्षितरित्या बदल होणारा खेळ आहे. कधी काय घडेल हे सांगणं कठीण आहे. आणि 1 बॉल 2 धावांची गरज आहे इच्छापूर्ती वाशीगाव टीमला. आणि अशी मॅच पुन्हा या स्पर्धेमध्ये होईल की नाही असा आम्ही विश्वास देऊ शकत नाही. परंतु हा जर सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 1 बॉल आणि 2 धावांची गरज. शेवटच्या बॉलवरती आदेशची धाकधूक वाढली. दुसऱ्या बाजूला भरत शिंदे बॉलरकडे आशेने पाहतो की एकात तो चूक करावा
आणि एखाद मोठा हिट मला देखील मारण्याची संधी मिळावी. आता समजूतदार क्रिकेट काय सांगतं हे मात्र पाहायला मिळेल शेवटच्या बॉलवरती. प्रत्येक गोष्ट अभ्यासाने बारकाईने करावी लागेल. एक बॉल 2 मारलाय बॉल डिक्लेअर आणि सामना जिंकलाय करावेगाव 11 टीमने. एका धावेने हा सामना गमावला इच्छापूर्ती वाशीगावने. हार्ड लक टीम इच्छापूर्ती वाशीगाव आणि कॉंग्रॅच्युलेशन मेनी कॉंग्रॅच्युलेशन टू द करावेगाव 11 करावे. काय चुरशीचा सामना झाला, रोमहर्षक सामना आणि या रोमहर्षक सामन्यामध्ये विजय प्राप्त केलाय करावेगाव 11 टीमने. हार्ड लक टीम इच्छापूर्ती वाशीगाव, बेटर लक नेक्स्ट टाइम. चांगला खेळ तुमचाही झाला परंतु गोष्ट एवढीच राहिली की प्रत्येक बॉल हा मोठ्या हिटसाठी मारण्याचा प्रयत्न तुमचा अंगाशी आलाय एवढंच या निमित्ताने सांगतोय. 100% विषयच नाही. बॅटिंग बी केली त्यांनी 6 बॉल 11 मारले हायस्ट धावा बी त्याच्यात आहे. आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच विथ द बॅट 6 बॉल